पुढची बातमी पाहूया। नीट परीक्षेतील गैरव्यवहार आरोपाप्रकरणी काँग्रेस आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतेय। वैद्यकीय पूर्व परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेमध्ये विविध प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय आणि या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली आहेत। अशामध्ये आता संभाजीनगरमध्ये आज काँग्रेसकडून आंदोलन केलं जातंय। जिल्हा युवक काँग्रेसतर्फे हे आंदोलन केलं जात असून जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतंय। शहरातील क्रांती चौकात आंदोलन होत असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, देशभरातून विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केलाय नीटच्या कारभारावरती। काय भूमिका या आंदोलकांची आणि काय मागण्या आहेत? आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांच्या हातातले बोर्ड आपण पाहिले तर त्यांना एकच त्यामधला महत्त्वाचा विषय आहे की आम्हाला न्याय द्या, कारण की नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे अनेक मुलांना पैकीच्या पैकी मार्क कसे पडू शकतात अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि विद्यार्थ्यांसोबत यावेळी युवक काँग्रेस देखील रस्त्यावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सर्व विद्यार्थी आणि नेते यांच्याकडनं मागणी केली जाते की नीट परीक्षा रद्द करून पुन्हा ही परीक्षा घेतली जावी आणि जो विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय तो दूर करावा अशा प्रकारची मागणी केली जाते। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये ही निदर्शनं केली जाते आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावरती यामध्ये विद्यार्थी सहभागी झालेले देखील पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।